नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडींचं सविस्तर चर्चा करायची आहे. त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. कोरोना काळात मी फेसबुक लाईव्ह करायचो तेव्हा मला उपदेश द्यायचे. आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंची भाजप सरकारवर जोरदार टीका. गद्दारांचा बॉस बदलला, ते थेट मोदींना भेटतात. अमित शहा इथं, गद्दार तिथं मोदींना भेटतात. हा संदेश कुणाला देतायत? सुनावणी सुरू असताना गद्दार मोदींना भेटण्याचं कारण काय? उद्धव ठाकरेंची टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या वरिष्ठांची पुन्हा भेट घेणार, सूत्रांची माहिती. राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फापडा ढोकला. जिलेबीची पार्टी द्यायला वेळ आहे. संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा संविधानाचा अपमान. खासदार संजय राऊतांची टीका. रायगडच्या पालकमंत्री पदावर भरत गोगावलेंची वर्णी लागणार असल्याची माहिती. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव. पुण्यातील शिरूरमध्ये हाताच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेदरम्यान 28 वर्षीय महिलेचा मृत्यू. पतीकडून डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप. आता पहिली बातमी आहे उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची. संविधानाप्रमाणे निकाल द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. जिंजीनं सरकारला गुडघ्यावर आणलं आणि याची जगात चर्चा आहे. मोदी गद्दारांना सांगतायत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बंद दाराआड चर्चेमधील वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय. इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची मोदींवर वेळ आली आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण होईल असे अत्याचार झाले. अत्याचार का केले? लोक मोदी शहांकडून उत्तर मागतायत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. देश प्रधानांना आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत त्या तरुणांना ते भेटत नाहीत. अगदी रात्री मध्यरात्री एकदम काय ते फ्रेंड्स म्हणून त्यांना इंस्टाग्राम वरून संदेश देतात. म्हणजे आता ही एक बघण्यासारखी गोष्ट आहे की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुक वरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्राम वरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे. आणि मला नाही वाटत अशी, म्हणजे कदाचित ही खरं आहे की जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात त्यावेळेला ते यांनी करून दाखवलं. कारण काँग्रेसने एवढ्या शिव्या त्यांच्या डोळ्या देखत कधीच खाल्ल्या नव्हत्या. तेवढ्या शिव्या आणि नालस्ती पंतप्रधान, माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाटेला आलेल्या आहेत. साहजिकच आहे, परत एकदा सांगतो की या तरुणांना भेटण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही किंवा त्यांना कमीपणा वाटतो. मात्र जे गद्दार शिवसेना चोरून शहासेना ज्यांनी स्थापन केलेली आहे आणि स्वतःला जे शिवसेना म्हणून मिरवत आहेत ते गद्दार काल पंतप्रधानांना जाऊन भेटले. त्यांना भेटायला पंतप्रधानांकडे वेळ आहे. शहासेनेचे प्रमुख शहा काल मुंबईत होते. त्यांचं स्वागत त्यांनी ठेवलेल्या या गद्दारांनी केलं असेलच. मात्र हे गद्दार खासदार यांना भेटायला मोदींना वेळ आहे. मोदी त्यांना नुसते भेटलेच नाही तर मोदींनी जे काय त्यांना सांगितलं की जसं आपण म्हणतो की स्वामी समर्थांना आपण एक त्यांच्या चरणी लीन होतो, याचं कारण का की संकटाच्या वेळेला आपल्या पाठी कोणीतरी आहे. म्हणून स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झालेत की काय. म्हणजे देशात तरुणाई तर त्यांना यथेच्छ त्यांची निंदा नालस्ती करते, पण मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी विजय चौधरीची एक नवीन ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे. भाजप महामंत्री विजय चौधरी यांची ही नवी ऑडिओ क्लिप. विजय चौधरी सध्या फरार आहे असं सांगितलं जात आहे. त्यांच्या पेला अटक होऊन जामीन मंजूर झालाय. पण विजय चौधरी आणि पे यांच्यावर चर्चा करण्यापेक्षा व्हायरल व्हिडिओमधून जो कंटेंट बाहेर येतोय तो भाजपची संस्कृती आणि ना खाऊंगा ना खाने दूंगा असं सांगणाऱ्यांची प्रवृत्ती उघड करणारा कंटेंट आहे. सदर ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संभाषणात मंत्री जयकुमार गोरे यांना टक्केवारी द्यावी लागते या संबंधानं संभाषण चालू असल्याचं दिसतंय. बाकी तपास पोलीस करतीलच असं सुषमा अंधारेंनी ट्विट करत म्हटलंय. भाऊ बोलो बोलो. आपले 4 पत्र दिले होते साहेबांनी. शहादा तालुक्यात 2, खडतवाड्याला 1
हम्म, हम्म, आणि विनोदला एक. हम्म. आणि कसं पत्र आले? यांना घेऊन गेलो ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हा, साहेबांकडे. गोरेंकडे. हा, हा. 25-15चा निधी मिळावा बुवा. हा, 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 हा. आणि यांची दलाली करत होता. 10% प्रमाणे पैसे गोळा केले दोर करणे. ओ, ऐसा आहे क्या? हो. हा, हा, हा. हा. मग? काल गेले होते हम्म, 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 मंत्रालयात. हम्म, 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 पण गोरे साहेबांनी काही दिले नाही म्हणे. हम्म, हम्म, हम्म. पैसे दोर करणे जमा करून घेतलेले. अच्छा, अच्छा. ओके, ओके. हो. हा, आणखी? बस मग तसं लेटेस्ट हेच आहे. ठीक आहे. आणि बरं झालं. शितोडे बी गेले पैसे काढण्यासाठी आणि हा. ठेकेदार बी आले. तिथोडे कोणाकडनं करते हालचाल? अजितदादांकडे गेली होती. हम्म. विखे साहेबांना बोलवलं होतं म्हणे अजितदादांनी. हो, हो. मग? तर विखे साहेबांनी सांगितलं की बुवा नंदुरबारच्या पैशांचा काही विषय नाही म्हणे, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं म्हणजे. हम्म, 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 तिला काही पैसे दिले नाही म्हणे त्यांनी. हम्म, हम्म, तर हम्म, ती जोशी म्हणून मुख्यमंत्री साहेबांचा कोणीतरी मित्र आहे हम्म, हम्म, नागपूरला. हम्म, तर त्यांच्या बरोबर काम करतात म्हणे ते. हम्म, 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 प्रसाद जोशी का असं काहीतरी नाव सांगितलं. हम्म, 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 हम्म. तर तिच्या नवऱ्याचा जो मित्र आहे त्याचे हम्म. मेहुणे आहेत ते. हम्म, 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 तर त्यांच्याकडनं ते लाईन लावता येतं. ती काल परत आली मुंबईला. हम्म, 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 हम्म. हम्म. अच्छा. हम्म, आणि ती सांगत होती काल हम्म. की महाराष्ट्रात आपलं राष्ट्रीय अध्यक्ष यांची नेमणूक भूपेंद्रसिंग यादवांची नेमणूक होणार आहे म्हणे. हम्म, 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 हम्म. आणखी? आणि महाराष्ट्रात रवी चव्हाण हम्म, हम्म. बिजू भाऊंना महामंत्रीपद धुळ्याचं देणार आहेत म्हणे, बाकीच्या सर्व पद काढणार आहेत म्हणे. धुळ्याचे देणार आहे? हम्म, हम्म, हम्म. हम्म. आणखी? बस एवढंच बोलली. हम्म, हम्म. आणखी? एवढाच विषय होता, बाकीचं काही नाही. हम्म, हम्म. हे तर रवी चव्हाणचं कधीच फायनल झालेलं आहे, जगजाहीर येते तो काही हो विषय हो नाही. हो. आणि हो भूपेंद्रजीचं तर कधीचं नाव चाललेलं होतं. हो हो. भूपेंद्रजींनी महाराष्ट्र जिंकला त्याच्यामुळे आणखी त्यांची राजकीय उंची वाढलेली आहे. बरोबर. इकडनं तिकडनं बातम्या ऐकून फेकत असेल ते. हा ती फेकते. हम्म, हम्म, हम्म. आलं लक्षात. आणि महामंत्र्याला सर्व विभाग दिला जातो, एक दिला जात नाही. ठीक आहे, तिच्या नॉलेज प्रमाणे तिथं काय फेकू असते त्या. ठीक आहे, सांगत आपण तरी पण मला काही गोष्टी. जी भाऊ जी. चालेल, चालेल. ओके. राष्ट्रवादी पक्षातील राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षांतर्गत हितचिंतक असतात, आमच्या पक्षातही असतील. पक्षाची बदनामी ही सातत्यानं केली जाते. आम्हीही त्या हितचिंतकाचा शोध घेत आहोत. प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांची भेट व्यक्तिगत, किशोर हे राजकीय सल्लागार आहेत का माहिती नाही. प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी कुठेही चर्चा नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिले. याविषयी त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. 2 दिवसापूर्वी प्रशांत किशोर यांनी घेतलेली सुनेत्रा पवार यांची भेट आणि या भेटीनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद असलेल्या चर्चा या पुन्हा एकदा माध्यमांमध्ये सुरू झालेल्या होत्या. आणि यामध्येच काल रात्री राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर केलेली आहे, ज्याच्यामध्ये पक्षांतर्गतच त्यांनी काहींवर टीका सुद्धा केलेली आहे. कारण की पक्षातून राहूनच काही कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील हे पक्षाला बदनाम करण्याचं काम करतायत का, असा सवाल आहे तो सुद्धा त्यांनी विचारलेला आहे. त्याचबरोबर अजित दादांवरचं जे प्रेम होतं ते त्यांच्या कुटुंबावरही त्यानंतर का नाही, असा सुद्धा सवाल किंवा एक खंत आहे त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. सातत्याने सुनेत्रा पवार यांना घेरण्याचा प्रयत्न हा पक्षातूनच केला जातोय का, अशी सुद्धा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. आणि या सगळ्या विषयी आपण बोलूया. आपल्यासोबत उमेश पाटील आहेत. काल तुम्ही एक भली मोठी एक पोस्ट केलेली आहे, त्याच्यावरून काय नेमका संदर्भ घ्यायचा आहे? कारण की 2 दिवसापूर्वीच प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची जी भेट घेतली आणि त्या भेटीचे वेगळे अर्थ सध्या माध्यमांमध्ये आलेले आहेत. मुळात प्रशांत किशोर यांची सुनेत्रा वहिनींची भेट झाल्याच्या संदर्भानं मलाच काही माहिती नव्हतं. आपल्याकडनंच मी ते ऐकलं आणि पाहिलं देखील. आणि राहिला प्रश्न मी केलेल्या एक्स पोस्टच्या संदर्भातला, त्याच्यामध्ये ही वस्तुस्थिती खरी आहे. एक गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे किंवा मान्यही केली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हितशत्रू हे सगळीकडे असतात. काळ जरी पुढे गेला असला, प्रत्येक व्यवस्थेमध्ये, प्रत्येक संस्थांमध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये अंतर्गत हे हितशत्रू असतात. तुळजाभवानीच्या दरबारातून जरांगे पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केलाय.
बावनकुळेंनी हे पत्र का दिलं असा सवाल जरांगे पाटलांनी विचारलाय. जरांगेंनी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाचे पुरावे दाखवले आहेत. हातात कागदपत्र घेऊन जरांगे पाटलांनी सरकारवर निशाणा साधलाय. मोगाशी तुम्ही ज्यावेळेस प्रेस झाली त्यावेळेस माझ्याकडे ते उपलब्ध नव्हते, कारण हे काढायला वेळ गेला म्हणून आता म्हणलं तुम्हाला जाताना हे दाखवावे. जसं की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघ जण काय म्हणतात, आमची काही चूक नाही, काहीतरी गैरसमज झाला म्हणून आता मीडियाच्या समोर क्लिअर करायलो. हे त्या वर्षा बोडकेचं कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी रद्द केली. हे तिचा भाऊ पृथ्वीराज बोडके ही व्हॅलिडिटी जाणून बुजून मराठ्यावर खरे प्रमाणपत्र असून खऱ्या नोंदी असून कसा अन्याय केला जातो. या दरबारातून पत्रकार बांधवांना माझी हात जोडून विनंती, मराठ्यावर चाललेला जाणून बुजून अन्याय ह्यो माझ्या मराठा समाजापर्यंत जाऊ द्या. ही झालं. पुण्याच्या शिरूरमध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये हाताच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेदरम्यान 28 वर्षीय पूजा गई यांचा मृत्यू झालाय. पती राहुल गई यांनी डॉक्टरांच्या उपचारातील निष्काळजीपणाचा आरोप केलाय. मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. 4 ऑगस्ट रोजी दुचाकीवरून पडल्यानं पूजा यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. तपासणीत फ्रॅक्चर असल्याचं निदान झाल्यानंतर 6 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र काही वेळानं ऑपरेशन थिएटरमध्ये गडबड जाणवल्याचं पतीचं म्हणणं आहे. सुमारे 3 तासानंतर डॉक्टरांनी पूजा यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि शवविच्छेदन अहवाल पारदर्शक पद्धतीनं द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. एवढे पैसे खर्च करून डॉक्टरच्या सांगण्यानुसार जे सांगतात तेच आम्ही करतो, तरी जर एवढी मोठी जर घटना होती त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आले पाहिजे, कुठेतरी सखोल चौकशी झाली पाहिजे सगळ्या डॉक्टर लोकांची, स्टाफची. त्याच्यात कोणीतरी सामील तर नाही. काय एवढे मोठे पैसे घेऊन ते काय वापरतात नेमकं, त्यांचे सगळ्या इक्विपमेंट पण चेक व्हायला पाहिजेत. काही इक्विपमेंट त्यांचे बंद असतील. मला बीपी चेकसाठी किंवा ते सेलसाठी जे मशीन असते मॉनिटरिंग करायची ती आणतात, ते 3 मशीन आतमध्ये गेले. मग एवढ्यांचं काय काम आहे? मग पहिली नेली ते पण बंद असणार, दुसरी नेली ते पण बंद असणार, तिसरी नेली ते पण बंद असणार. त्यामुळे त्यांना अंदाजच नसेल आला. किडनीची बिमारी आहे, त्याला 4 वर्ष झाली मी ट्रीटमेंट करत आहे साहेब. त्याला पैसे लावून मी आजपर्यंत 4-5 लाख रुपये लावले. अर्धा ही अशी घटना झाली. आता त्या मुलगाचं तर संपलंय, त्याला काहीच करू शकत नाही. त्याला मम्मी शिवाय 1 मिनिट राहणार नाही तो. आता ही जी घटना झाली याच्यामुळे मुलगा संपलाय, तो पण संपलाय, मी पण संपणार आहे 2-3 दिवसात. जर याच्यावरती जर योग्य कारवाई झाली नाही तर एक तर मी तिथं जाऊन काहीतरी करणार, माझ्या याचं पूर्णपणे सखोल चौकशी. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावलेंचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय. गोगावलेंच्या नावाची केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. योगेश कदम यांच्याकडून भरत गोगावलेंचं अभिनंदन करण्यात आलंय. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी गोगावलेंचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय. नाही, मला वाटतं अजून अधिकृत घोषणा व्हायची आहे, परंतु जवळपास निश्चित झालेलं आहे. मला वाटतं त्यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री मिळणार आहे. अनेक वर्षांची इथल्या रायगड जिल्ह्यामधील शिवसैनिकांची मागणी होती. अनेक वर्ष शिवसेनेसाठी झटणाऱ्या एका कार्यकर्ता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रिपद दिलं आणि काही प्रामाणिक शिवसैनिकांच्या भावना अशा होत्या की कॅबिनेट मंत्रिपद नको, पण तुम्ही रायगडचे पालकमंत्रीपद घ्या. इतकं महत्व शिवसैनिकांना त्या पदाच्या माध्यमातून शेवटी संघटना वाढवणे आणि विकास करणे हा आहे. मला वाटतं एक सच्च्या शिवसैनिकाला न्याय कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज मिळतं. नक्कीच आमच्या शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात अभिजित दिपकेंच्या घरी एका पोलीस अधिकाऱ्याचा अपमान करण्यात आला. त्याचा विरोध म्हणून पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस बॉईज संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलंय. निवेदनामध्ये अभिजित दिपके यांचं पोलीस संरक्षण काढण्यात यावं आणि ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केला ते पाहता कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी. कॉक्रोच पार्टीचे संस्थापकीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन केलं ते आंदोलन यशस्वी झालं. त्यामुळे कुठेतरी आता त्यांच्या नावाची चर्चा आहे, देशभर त्यांचं नाव होत आहे.
मात्र छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वाळूज पंढरपूर या भागामध्ये त्यांचे घर आहे. त्यानंतर मात्र ज्या ठिकाणी त्याला एक शाई फेकण्यात आली होती, एक जागेवर त्याला झापड देखील मारण्यात आले होते, त्यामुळे प्रशासनाने त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे. आणि ते पोलीस मात्र आपलं कर्तव्य बजावत असताना काल अभिजित दिपके यांनी चक्क एका अधिकाऱ्याला आरोच्या भाषेमध्ये बोलून त्याला चक्क त्याच्या गेटच्या बाहेर जाण्यास त्याला भाग पाडलं. आणि एक अधिकाऱ्याकडे त्याची तक्रार देखील करण्यात आली की हा अधिकारी मला इथं नको आहे, त्याऐवजी दुसरा अधिकारी देण्यात यावा, असं जे काही वक्तव्य केलं तर कुठेतरी त्या अधिकाऱ्याचा अपमान झाला. आणि त्यामुळं छत्रपती संभाजीनगरची पोलीसबाई संघटना मात्र याविषयी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन दिलेलं आहे की अभिजित दिपके यांना जे काही पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेले ते काढून घेण्यात यावं, अन्यथा पोलीस संघटना जे आहेत अभिजित दिपके याच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. हेच ते सदस्य आहेत ज्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक लेटर दिलेलं आहे, त्यामध्ये काय उल्लेख केलाय? पोलीस बॉईज असोसिएशनच्या तर्फे आम्ही जाहीर निषेध करतो अभिजित दिपके. त्यांनी ज्या प्रकारे ज्या पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केला, जो पोलीस दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी स्वतःचं घरदार सोडून जो अहोरात्र जनतेच्या सुरक्षेची जी त्या माणसाला जाण नसेल अशा माणसाचा आम्ही निषेध करतो. त्यांनी जाहीर माफी मागावी, त्या अधिकाऱ्यांची, पोलीस अधिकाऱ्याची माफी मागावी असं बोल. आता पाहुयात वेगवान घडामोडी. पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून 11 लाखांचे दागिने लुटणाऱ्या तिघांना मध्य प्रदेशातून अटक. तिन्ही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल, तर सूत्रधार हा उत्तर प्रदेशातील असलेला आरोपी. अकोल्यातील मूर्तिजापूर पोलिसांना घरफोडीच्या घटनांविरोधात कारवाईत मोठं यश. एकूण 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीमधील तिवसा येथे स्मार्ट मीटरच्या वाढीव बिलांविरोधात नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा. स्मार्ट मीटरमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग आर्थिक अडचणीत. नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांवरून महासभेपूर्वी अपक्ष उमेदवार शहाणेंनी अंगाला मलमपट्टी करून केली निदर्शनं. खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप. नांदेडच्या अर्धापूर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराची चोरी. शाळेचं कुलूप तोडून आतमध्ये शिरत मध्यरात्री पोषण आहार केला लंपास. नांदेड जिल्हा परिषद होणार डिजिटल. ई ऑफिस आणि बायोमेट्रिक प्रणालीची अंमलबजावणी. ई ऑफिसचा श्री गणेशा हे 1600 पत्रांवर डिजिटल कार्यवाही. आरएसएस प्रमुख मोहन भागवतांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची हजेरी. यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात यावर संपूर्ण राज्याचं लक्ष. पुण्याच्या म्हाळुंगे येथे एमडी आणि अफूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एकाला अटक. कारवाईत 1,21,000चा मुद्देमाल जप्त. एमडी राजस्थानातून आणल्याचा संशय. जालन्याच्या घनसावंगीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाचा तहसीलदारांकडून 40 किमी पाठलाग. चालकानं